अंतिम चेतावणी, भ्रष्टाचाराच्या लंकेला आता जनआक्रोशाची आग लागणार. 6वा दिवस. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा 6वा दिवस. जनआक्रोशाचा महासंग्राम. तुमचं मलिदा लाटून झाला असेल तर आता जनतेचा हिशोब ऐकायला तयार राहा. प्रशासनातील गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांनो, कान उघडून ऐका. जनतेच्या संयमाचा बांध आता फुटला आहे. प्रशासकीय सत्तांध व्यवस्थेला आमचे थेट आणि रोखठोक सवाल. दिव्यांगांच्या ताटात माती घालवताना हात थरथरले नाहीत का? 6 वर्षापासून 213 हातबल दिव्यांगांचा हक्काचा 5% निधी हडपणारे तुम्ही अधिकारी आहात की रक्ताचे पिपासू राक्षस? ज्यांच्यावर चौकशी व्हायला हवी त्याला पदोन्नतीची खिरापत वाटणारे तुमचे वरदहस्त कुणाचे? तुमची खुर्ची लोकशाहीची की भ्रष्टाचाराच्या लिलावाची? चौकशी सुरू असताना 24 तासात प्रमोशनची फाईल ओढणारे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत की भ्रष्ट दलालांचे एजंट? हे प्रशासन आहे की वसुली केंद्र? लक्षात ठेवा साहेब, ज्या AC केबिनमध्ये बसून तुम्ही मलिदा लाटताय त्या खुर्च्या जनतेच्या घामाच्या पैशातून आल्या आहेत. ही तुमच्या बापाची खाजगी जहागीर नाही. आक्रमक गर्जना. आता लेकनी मॅन फक्त वार होणार. पवित्र रमजानचा महिना सुरू आहे. एका बाजूला प्रशासन संवेदनशील असल्याचा बनाव करते आणि दुसरीकडे एका सच्चा समाजसेवकाला थेंबर पाण्यासाठी तडफडावं लागतं. सावधान, जर जाकीर मिर्झा किंवा रिजवान खान यांच्या नकालाही इजा झाली तर उसळणाऱ्या जनआक्रोशाच्या वणव्यात बुलढाणा आणि अमरावती प्रशासन भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब तुमच्या 7 पिढ्यांना द्यावा लागेल. आमचा यलगार, आमच्या मागण्या. भ्रष्ट सचिवांची पदोन्नती तात्काळ रद्द करा आणि त्याला खुर्चीवरून खेचून निलंबित करा. दिव्यांगांच्या निधीचा पायीचा हिशोब सार्वजनिक करा, अन्यथा तुमचे प्रशासकीय इमले कोसळायला वेळ लागणार नाही. देऊळघाट आणि धाड ग्रामपंचायतीच्या घोटाळ्याची उच्चस्तरीय SITद्वारे चौकशी करून गुन्हे दाखल करा. झाकीर मिर्झा व रिजवान खान अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती उपोषण करते यांनी अशी माहिती दिली. कायदा लाईव्ह बातमीसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी झाकीर मिर्झा, संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.